केली म्या जोडी हाच घडो घडी चित्ता येतो आठव. चित्ताच्या ठिकाणी आठव येणार आहे आणि त्यावेळेस आपल्या चित्ताला सांगता येईल की भोसरीमध्ये होत असलेला महाशिवरात्रीच्या निमित्ताचा सप्ताह, त्या सप्ताहातलं एकही कीर्तन चुकू दिलं नाही जन्मामध्ये. मला वाटतं ही बरोबरची जोड आहे. असं उत्तुंग कार्य असणारं या ठिकाणी आपल्या हातून झालंय असं आपल्या चित्ताला या ठिकाणी सांगता येईल. असं उत्तुंग कार्य दादांचं आहे आणि त्या दादांच्याच माध्यमातून या ठिकाणी हा सुंदर असणारा पारमार्थिक सोहळा संपन्न होतोय. बघा, आपला देश हा विशेषत्वाने अध्यात्मामध्ये अग्रसर असणारा देश आहे. इतर देशाच्या तुलनेमध्ये आपला देश हा विशेष मानला, कारण इतर देशाला देश म्हणूनच म्हणता येईल, माता संबोधनता येत नाही. इंग्लंड किती जरी मोठा असणारा देश असला, विचारी देश असला, तरी इंग्लंडला कोणी माता म्हणत नाही. अमेरिका धनवान जरी असली तरी अमेरिकेला कोणी माता म्हणत नाही. जगाच्या पाठीवर एकच असा देश आहे, तो भारत देश आहे. या देशाला माता म्हणलंय. भारत माता की जय. माता देशाबद्दल या ठिकाणी अस्मिता, आपल्या धर्माबद्दल अस्मिता असली पाहिजे. देशप्रेम आपल्या अंतःकरणामध्ये असले पाहिजे. परंपरेला या ठिकाणी जतन करून तीच परंपरा पुढे चालवत ठेवली पाहिजे आणि ती परंपरा टिकली पाहिजे, याच्याकरता धडपड केली पाहिजे. मला काय दिलंय या अध्यात्मानं? तर या अध्यात्मानं आम्हाला आनंद दिला, या अध्यात्मानं आम्हाला सुख दिलं, या अध्यात्मानं आम्हाला समाधान दिलं. महाराज अध्यात्माचे आम्हाला समाधान आणि सुख देत असतं, म्हणून त्याची गरज नितांत आहे. देव आणि धर्म, देव आणि संत याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये अस्मिता असली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांना पांडुरंग परमात्म्याने विचारलं, महाराज सगळीकडे तुमचं असणारं लौकिक वाढलंय, त्याला नेमकं कारण काय? तुकोबाराय म्हणले, मी दुसरं काही करत नाही, वाडवडील जे करत आले ते करतोय म्हणून लौकिक वाढलंय. माझं विशेष स्वतःचं काही कार्य नाही. माझ्या वडिलाची मिरासिगा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वाडवडिलांनी सेवा तुमच्या चरणाची केली आहे, तीच सेवा मी पुढे चालवतोय. याच्या व्यतिरिक्त मी काय करतोय? नाही तर मी अणुपेक्षा लहान आहे, परंतु आकाशापेक्षा मोठं जग म्हणायले फक्त परंपरा कारण आहे. विठ्ठल असा असणारा विचार या ठिकाणी संतांनी आमच्या अंतःकरणामध्ये पेरला. म्हणून काही उपकार आपल्या जीवनामध्ये आहेत महाराज. ते उपकार कोणाचे आहेत तर त्याचं स्मरण करून देत असताना आपल्या लक्षात आणून देतो, पहिला उपकार जर आमच्यावर कोणाचा असेल तर तो देवाचा आहे, आणि दुसरा उपकार जर कोणाचा असेल तर तो संतांचा आहे. काय आहे देवाचा उपकार? महाराज म्हणतात, नाटामध्ये सगळ्यात अनमोल ठेवा ज्यानं दिलाय तो परमात्मा देव आहे. आणि त्यानं काय दिलंय, काय त्याचा उपकार? तुकोबाराय म्हणतात, जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. अनमोल असणारा जीवरूपी ठेवा ज्यानं आम्हाला दिलाय तो आहे देव, म्हणून त्याची भक्ती करायची आहे. कार्य नाटवीसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला. जगाला पोसण्याचं काम त्या परमात्म्याने केलंय. अनमोल असणारा जीव आहे. सगळ्यात विशेष जर काय असेल तर तो जीव आहे. सगळ्यात आवडती गोष्ट जर काय असेल तर जीव आहे. तुम्ही म्हणाल कसं काय हो? आम्हाला बाकी बरंच काही आवडत आहे. बघा, काळ बदलले की माणसाची आवड बदलते, परिस्थिती बदलली की माणसाची आवड बदलते, स्थळ बदलले की माणसाची आवड बदलते. खेड्यात राहणाऱ्या माणसाची आवड वेगळीच आहे. तोच माणूस तालुक्यात आला की त्याची आवड बदलते, तोच जिल्ह्यात आला की त्याची आवड बदलते, आणि तोच असा विशेष शहरामध्ये आला की त्याची आवड बदलते. परिस्थिती बदलली की माणसाची आवड बदलते. चालणाऱ्या माणसाची आवड काय असते? चांगलं चप्पल भेटावं हीच आवड असते. जराच परिस्थिती चांगली झाली की त्याला ॲटलस सायकल भेटावी वाटते, ही त्याची आवड असते. जरा परिस्थिती चांगली झाली की भंगारला विकणारी गाडी का होईना भेटावी वाटते, टू व्हीलर. जरा परिस्थिती आणखी आवडली, 800 का होईना मारुतीची भेटावी वाटते. जरा परिस्थिती बदलली की साधी स्विफ्ट, साधी इंडिकाही भेटली तर बरं वाटतं. आणखी परिस्थिती आवडली, वाढली किंवा चांगली झाली की मग काय क्रेटाही घ्यावीच वाटते. जरा परिस्थिती बदलली, जरा उंची गाठली परिस्थितीने
की मग काय हा इनेवा घ्यावी वाटते. बर इनेवा झाली, परिस्थिती जरा उंचावली की पुन्हा फॉर्च्युनर. जरा परिस्थिती उंचावली की मला पुढच्या नावं येत नाहीत. हा सध्या आम्ही शिफ्टवर आहेत. सांगायचं तात्पर्य ही परिस्थिती आहे. परिस्थिती माणसाची आवड बदलवते. आणखी काय, स्थळ माणसाची आवड बदलतं. भारताच्या बाहेर फिराय गेलेल्या एखाद्या व्यक्तीला जर विचारलं तुम्हाला काय आवडतं, तर तो व्यक्ती लगेच उत्तर देतो मला आशिया खंड आवडतो. आशिया खंडात फिरणाऱ्या व्यक्तीला विचारलं तुम्हाला काय आवडेल, त्यावेळेस तो सांगत असतो मला भारत देश आवडतो. भारतात फिरत असताना त्याला विचारलं काय आवडतं, महाराष्ट्र राज्य आवडतं. महाराष्ट्रात फिरत असताना त्यांना विचारलं काय आवडतं, ते म्हणले पश्चिम महाराष्ट्र आवडतो. पश्चिम महाराष्ट्रात विचारलं काय आवडतं, म्हणले आमचा पुणे जिल्हा आवडतो. तुमचंच बोलावं आमचं कशाला. पुणे जिल्हा आवडतो. पुण्यात फिरत असताना विचारलं तुम्हाला काय आवडतं, ते म्हणले आमची भोसरीच आवडते. भोसरीत फिरत असताना त्यांना विचारलं तुम्हाला काय आवडतो, म्हणले आमचा 13 नंबरचा वार्डच आवडतो. वार्डात फिरताना विचारलं काय आवडतं, आमची गल्ली आवडते. गल्लीत विचारलं काय आवडतं, आमचं घर आवडतं. घरात विचारलं काय आवडतं, आता मुलं पत्नी हे आवडतं. पण त्यांना एकांतात विचारलं खरं सांगा तुम्हाला कोण आवडतं, त्यावेळेस त्यानं सांगितलं मला मीच आवडतो. मला कोण आवडतो, मीच आवडतो. हा देह मला आवडतो. पण काय झालं काय माहिती नाही, अंगठ्याला जखम झाली, दवाखान्यात नेलं, सगळे रिपोर्ट डॉक्टरनी पाहिले, सगळ्या तपासण्या झाल्या. आणि तपासण्यात रिपोर्टमध्ये असं निदर्शनास आलं की शुगरचं प्रमाण वाढलंय, गँग्रीनचा आजार झालेला आहे, अंगठ्याला झालेली जखम आता दुरुस्त होणार नाही. आता हे अंगठा कट करावं लागेल बरं का. देह आवडणारा होता, देहाबद्दल विशेष काळजी होती. आता अंगठा कट करायचं म्हणलं की नकार दिला नाही. म्हणले मुलाला विचारलं नाही, पत्नीचा सल्ला घेतला नाही, भावालाही सांगितलेलं नाही. काहीतरी उपचार, काही टॅबलेट गोळ्या मलम वगैरे द्या. टॅबलेट गोळ्या मलम वगैरे दिल्या, आजार कमी नाही झाला, आजार वाढलाच. 6 महिन्यानंतर पुन्हा तो त्या डॉक्टरकडे. डॉक्टरने सांगितलं आता अंगठ्यावर भागत नाही, आता काय करावं लागेल, आता पाय घोट्यातून काढावं लागेल. ते म्हणले नाही हो, घोट्यातून पाय काढला तर चालता येणार नाही. म्हणले बघा निर्णय तुम्ही घ्या. पुन्हा उपचार. उपचाराला काही प्रतिसाद त्या जखमेनं दिला नाही. पुन्हा डॉक्टरने सांगितलं आता वेळ बरी झाली आहे, आता गुडघ्यातून काढावं लागेल. पण लक्षात घ्या, आताच गुडघ्यातून पाय काढला तर ठीक आहे, आता जर तुम्ही निर्णय नाही घेतला तर पुढल्या वर्षापर्यंत तुम्हाला सगळेच गावाच्या बाहेर काढून टाकते. मग मात्र तो घाबरला आणि त्यानं लगेच उत्तर दिलं डॉक्टर साहेब आता गुडघ्यातून काढू नका, डायरेक्ट मांडीतून पाय काढा. का, मांडीतून पाय जाण्यानं जर माझा जीव वाचणार असेल तर मी पाय तोडण्याकरता परवानगी देतो. म्हणजे सगळ्या देहापेक्षाही माणसाला काय आवडतो, जीव आवडतो. आणि असा अनमोल जीवरूपी ठेवा ज्यांनी दिलाय त्यांचंच नाव आहे देव. विठ्ठल विठ्ठल सगळं या जगतामध्ये तुम्हाला मिळेल, परंतु जीव नावाचं तत्व मात्र या जगतामध्ये मिळणार नाही. आणि असं हे तत्व देणारा, जीव नावाचं तत्व देणारा जर कोण असेल तो देव आहे. सगळं काही त्यानं दिलेलं आहे. पहा, जल तत्व त्यानं दिलं, वायू तत्व त्यानं दिलंय, तेज तत्व पुरवण्याचं काम तोच करतो. हा त्याचा उपकार आहे. सगळ्या जगताला या ठिकाणी पोषण करण्याची जबाबदारी त्याने घेतलेली आहे. आणि असा देणारा तोच आहे. आणि एखाद्या दिवशी आपण या ठिकाणी अंतकरणामध्ये असा विचारच करायचा नाही, नेणाराही तोच आहे. देता देवविता, नेता नेवविता, आणि ते याची सत्ता काय आहे. तोच कुणाच्या तरी निमित्तानं देत असतो. बोलायचं झालं तर कुणाच्या तरी माध्यमातून तोच बोलत असतो. काही द्यायचं झालं तर कुणाच्या तरी हाताच्या माध्यमातून तोच देत असतो. काही मदत करायची असेल तर कुणाच्या तरी माध्यमातून तोच मागं पुढं उभा राहतो. व्यवहारामध्ये माणसं म्हणतात पहा महाराज तुमची आमची भेट काय होत होती, शक्य नव्हतं भेट होणं. म्हणजे का, संकटाच एवढं भयानक आलं होतं, त्या संकटातून वाचतच नव्हतो. म्हणजे मग वाचलात कसं, ते म्हणले देवासारखा तो अमुक अमुक नावाचा माणूस धावून आला म्हणून वाचलो. तो देवासारखा नाही, तोच देव आहे. हा तोच काय आहे, देव आहे. आमचे गुरुजी सांगतात गडगंज संपन्न एक व्यक्ती, सरकारी पेशामध्ये कार्यरत असणारी ती व्यक्ती, वय झालं, रिटायर झाले. रिटायरमेंट झाली,
जवळपास 1.5 कोटी असणाऱ्या या ठिकाणी रिटायरमेंटला PF त्यांना मिळालं. पेन्शन चालू झाली, महिन्याला 40-45 हजार रुपये पेन्शनही येईल. 1-2 कोटीचा असणारा बंगला बांधला. 4 मुलं होते, 4 मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. इंजिनियर मुलं, एका मुलाचं पॅकेज 85 लाख रुपये. 4ही मुलं असणारे या ठिकाणी नोकरदार, सुनबाई नोकरदार, जावई बापू कंपनीचे मालक, गडगंज संपन्न माणूस. पण काय झालं काय माहिती नाही, रात्रीच्या 10 वाजल्यापासून पहाटेच्या 4 वाजेपर्यंत झोपच लागेना. काय करावं झोप लागेना, काय करावं झोप लागेना. पाम गोळ्या खाल्ल्या, कंपोज गोळ्या खाल्ल्या, तरी झोप लागेना. शेवटी या अंगावर त्या अंगावर. आमचे गुरुजी सांगत असतात, काही माणसाकडे गडजेन जे संपत्ती आहे, पण झोपीच्या बाबतीमध्ये दारिद्र्य आहे. आणि काही माणसाकडे उद्या काय खावा हा प्रश्न आहे, पण झोपीच्या बाबतीत एवढी श्रीमंती आहे, चालू कीर्तना झोपी जातात. आणखी काय पाहिजे. शेजारच्यानं म्हणलं होतं आता उठा उठा. ही संपन्नता त्यांनी मिळवलेली असते, परंतु तो माणूस मात्र गडगंज संपन्न, पण झोप काही लागना बिचाऱ्याला. घर सोडलं, द्वारपाल दारामध्ये उभा. त्यांनी सांगितलं, साहेब कुठं चाललात? काय करू रे बाबा म्हणले, डोळाच लागना आहे, झोप लागना आहे, जरा फिरून येतो. 2-2.5 किलोमीटरवर एक महादेवाचं मंदिर, आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये पहाटेच्या 4:30 वाजता त्या व्यक्तीनं प्रवेश केला. महादेवाचं दर्शन घेतलं आणि पहाटेची वेळ, शांत वातावरण, सुंदर वाहणारा तो वारा. ओट्यावर थोडंसं बसावं म्हणून तो श्रीमंत माणूस ओट्यावर बसणार, तेवढ्यामध्ये तिथं एक गरीब माणूस बसलेला दिसला. त्या श्रीमंत माणसानं त्या गरीब माणसाला विचारलं, का हो, बहुतेक माझ्यासारखाच आजार तुम्हाला दिसायला आहे. तो म्हणला, कोणता? झोप न लागण्याचा. म्हणजे तसला आजार मला नाही, अंग टाकलं की झोप लागते. म्हणजे मग तुम्ही इथं कसं काय? ते म्हणले, काय सांगू, माझी पत्नी दवाखान्यात ॲडमिट आहे, मृत्यूच्या दाढेत उभी आहे. डॉक्टरने सांगितलंय उद्या 10 वाजेपर्यंत ऑपरेशन झालं तर तुमची पत्नी हाती लागेल, नाही तर हाती लागणार नाही. ऑपरेशनचा खर्च सांगितलाय 35,000 रुपये. माझ्याकडे 35 पैसे नाहीत हो, तर कसं शक्य आहे? गरिबी 5वीला पुजली आहे. त्या श्रीमंत माणसाला ती करुण व्यथा त्या गरीबाच्या मुखातून ऐकून दया आली, अंतकरण पाझरलं आणि सहज पॅन्टीच्या खिशामध्ये हात घातला त्या व्यक्तीनं आणि 20 कडक गुलाबी कलरच्या नोटा बाहेर काढल्या. पुणेकरायला सांगायची गरज नाही, गुलाबी कलरच्या म्हणजे 2000च्या. डोकं लावू नका, चलत होत्या त्यावेळेस. आणि त्या 20 नोटा असणाऱ्या त्या गरीब माणसाच्या हातावर दिल्या. त्या गरीब माणसानं मोठ्या आस्थेनं त्या 20 नोटा आपल्या वरच्या खिशात ठेवल्या. त्या श्रीमंत माणसानं पुन्हा वरच्या खिशातून एक कार्ड काढलं. ते म्हणले, भाऊ, आणखी तुला जर काही उणीव भासलीच तर तू या पत्त्यावर मला भेट, मी तुला आणखी पैसे देतो, आणखी मदत करतो. तेव्हा त्या गरीब माणसानं हात जोडले. तो गरीब माणूस म्हणतो, साहेब, तुमच्या पत्त्याची मला गरज नाही, देणाराचा पत्ता पाठ आहे. तुमच्या पत्त्याची गरज नाही, देणाराचा पत्ता पाठ आहे. त्याला गोंधळल्यासारखं झालं. ते म्हणले, काही मला कळलं नाही, मी माझ्या जवळचे 35,000 लागत असताना 40,000 रुपये दिले, देणारा मी आहे. माझी तुमची याच्या अगोदर कधी भेट नाही, कधी आपलं समोरासमोर बोलणं नाही. माझ्याबद्दल तुम्हाला काय माहिती, माझा पत्ता तुम्हाला कसा माहिती? तो गरीब माणूस हसला. साहेब, आणखी तुम्हाला कळालेलं दिसत नाही, मी तुमच्याबद्दल बोलच ना, देणाराबद्दल बोलतोय. अरे म्हणले, मी दिलंय ना. त्यावेळी त्या गरीब माणसानं सांगितलं, साहेब, तसं नाही हो, एवढं सगळं असतानाही झोप न लागू देणारा, तुम्हाला पहाटे 4:30 वाजता मंदिरात घेऊन येणारा, मंदिराच्या ओट्यावर तुमची माझी भेट घालून देणारा, आणि तुमच्या खिशातले 20 असणारे नोटा 40,000 रुपये माझ्या हातावर ठेवणारा दुसरा तिसरा कोण नाही, हाच मध्ये बसलेला बाबा आहे. त्याला म्हणतात देव. देणारा तोच आहे, पण कुणाच्या तरी माध्यमातून आणि कुणाच्या निमित्तानं तो काय असतो, देत असतो. म्हणून त्या माणसाला आपण देवासारखा माणूस म्हणतो. विठ्ठल या जगतामध्ये असे काही देवासारखे माणसं आहेत जे दुसऱ्याकरता तत्पर आहेत, मदती करण्याकरता. ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्यांचा विशेष उपकार आहे. आणि दुसरा उपकार आहे तो संतांचा. काय करतात संत, काय करतात महात्मे? देव जगवतो आणि ऐका, संत जाग करतात. संत आम्हाला जागवितात,
संत आम्हाला या ठिकाणी तत्पर करतात. उठा जागे वारे आता जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माथा भावे चरणी ठेवा माथा सुखवे व्यथा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुख विव्यथा जन्माचा उठा जागे वारे आता जन्मजन्मांतरीच्या व्यथा चुकवायच्या असतील तर आपल्याला जाग व्हावं लागेल. आणि जाग होऊन काय करावं? आपण हे तर कर्तव्य करावं. जे भांडवल आम्हाला मिळाले त्या भांडवलाचा सदुपयोग करावा. याच भांडवलाच्या माध्यमातून त्याला प्राप्त करून घेता येतं, त्याला मिळवता येतं. जे त्या महात्म्याने मिळवलंय तेच मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. देवाला मिळवण्याचा प्रयत्न याच जीवनात याच देहाच्या माध्यमातून करता येतो. अन्य देह आम्हाला मिळतील परंतु देव मिळवण्याचं बल, देव मिळण्याचं या ठिकाणी सामर्थ्य, देव मिळण्याची मती किंवा देव मिळवण्याचं विशेष ज्ञान अन्य देहामध्ये नाही. आणि कहे ज्ञान नाही कोठे 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 यात जन्मी खडे देवाचे भजन यात जन्मी खडे देवाचे भजन हो आणि कहे ज्ञान नाही कोठे हो आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे हो या देहाबद्दलची विशेषत्व, या देहाबद्दलचं विशेषत्व या ठिकाणी संतांनी आम्हाला सांगितलंय. आणि काही ज्ञान नाही कोठे, अन्य देह या जीवाला तुम्हा आम्हाला मिळतील परंतु ते ज्ञान त्या ठिकाणी नाही. क्षमा मागून बोलतो, कितीही चांगलं गाढव असू द्या, कीर्तनाला येतं का? नाही. गाढव कीर्तनाला येतं का? नाही. 2 नाही 2.5 लाखाचे खिल्लार असू द्या, स्वतःहून पंढरपूरला जातात का? नाही. आणि 85,000 रुपयाची म्हैस असू द्या, सोमवार धरते का? नाही. म्हैस सोमवार धरीत नाही, खिल्लार पंढरपूरला जात नाहीत आणि गाढव कीर्तनाला येत नाही. ही मती, हे ज्ञान फक्त कशात आहे? याच मनुष्य देहामध्ये, याच देहामध्ये ते ज्ञान आहे, अन्य देहात नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय एक उपजलिया मरती, बहिरी अंध होती पांगुळ मुकी. नाटामध्ये तुकोबाराय म्हणतात, अन्य देहामध्ये ते सामर्थ्य नाही, हे सामर्थ्य याच्यातच आहे. मग महाराज, हा देह विशेष आहे. हा देह काही अशक्य गोष्टी सांगितल्या, त्या अशक्य गोष्टीमधली सगळ्यात अशक्य गोष्ट देह आहे. आम्हाला प्रमाण माहिती आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना, किंवा दुर्लभो मनुष्य देहो देहो नामस्यन भंगुरा. आता आम्हाला तो दुर्लभ नाही कारण आम्हाला मिळाला आहे. ही दुसरी जी मुमुक्षता, दुसरी जी दुर्लभता आहे त्यालाच मुमुक्षु म्हणलंय. कशा करता मिळालाय त्याच्याकरता त्याचा वापर करण्याची अंतकरणात प्रेरणा निर्माण होणं ही मुमुक्षता आहे. हे प्रत्येकाच्या ठिकाणी नाही. बघा, कोट्यावधीमध्ये एखादाच असतो की त्याला मुक्त व्हावं वाटतं, कोट्यावधीमध्ये एखादाच असतो की त्याला पुरुषार्थ मिळवावे वाटतात, कोट्यावधीमध्ये एखादाच असतो की त्याला देव प्राप्त व्हावा वाटतो. हे सगळ्याला वाटत नाही.
कोट्यावधीमध्ये एखादा असतो की त्याला ते मिळवावं वाटतं. आमचे गुरुजी सांगायचे, राजाचा वाढदिवस आणि राजानं प्रधानाला जवळ बोलवलं. प्रधानजी, उद्या माझा वाढदिवस आहे. प्रधानजी म्हणले मला भेट द्यायची आहे काही ना काही कुणाला. म्हणले कुणाकुणाला भेट द्यायची आहे? विशेष करून पहिली भेट द्यायची आहे मला कैद्यांना. कैद्यांना काय भेट द्यायची आहे? म्हणजे जे कैदी तुरुंगात खितपत पडलेले आहेत त्यांना मुक्त करायची भेट द्यायची. त्यांना आता ठेवायचं नाही मध्ये. प्रधानजी हुशार होते. ते म्हणले राजेसाहेब, हे काय तुमच्या डोक्यात खुळाले काही माहिती नाही, पण ते मध्ये आहेत ते बरे. जेजनं तसा निकाल दिलेला आहे. कारण ते जर बाहेर आले तर कीर्तन तर ऐकणार नाहीत, पण चालू कीर्तन कसं बंद पडेल याच्यात डीपीचे फ्यूज काढल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे ते आत आहेत, त्यांनी केलेल्या गुन्ह्याचा तो परिणाम आहे, त्यांना भोगू द्या. नाही म्हणले हो, स्वातंत्र्याचा जो आनंद आहे तो स्वातंत्र्याचा आनंद त्यांनाही उपभोगता आला पाहिजे. त्यांनाही वाटत असेल मुक्त व्हावं, स्वातंत्र्य या ठिकाणी या गजाच्या बाहेर यावं. ते म्हणले एक काम करू, ज्यांना खरंच बाहेर यावं वाटतं त्यांनाच आपण बाहेर काढू. अहो म्हणले प्रधानजी, कुणाला मध्ये राहावं वाटतंय? चला म्हणले माझ्यासोबत. तुरुंगाच्या समोर आणलं आणि एका एका कैद्याला प्रधानजींनी बाहेर काढलं. म्हणले राजेसाहेबाचा वाढदिवस आहे, मनातली इच्छा मोकळी बोलून दाखवा. त्या पहिल्या कैद्यानं सांगितलं, राजेसाहेब जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. राजेसाहेब म्हणले धन्यवाद. सांग बाबा तुझी काय इच्छा आहे? तो पहिला म्हणला 14 वर्ष झालं मी तुरुंगात आहे, इथं खायला काहीच नाही, बेसन भाकरीशिवाय दुसरं काही भेटत नाही, निदान रविवारी तरी काहीतरी वेगळं करत जा. वेगळं म्हणजे गोडधोड काहीतरी करत जा, एवढीच माझी इच्छा आहे. राजाचं डोकंच फिरलं. ते म्हणले मी द्यायला काय आलोय आणि मागायला हे काय? त्याची इच्छा लिहून घेतली, दुसऱ्याला बाहेर काढलं, तुला काय पाहिजे? दुसरा म्हणला राजेसाहेब 9 वर्ष झालं मी तुरुंगात खितपत पडलोय, अंतराही चांगलं नाही आणि पांघराही चांगलं नाही. अंतरा एखादी गादी प्रत्येकाला आणि पांघरा एखादी काश्मीरी शाल द्या, एवढीच इच्छा आहे. तिसऱ्याला बाहेर काढलं, तुला काय पाहिजे? तो म्हणला आम्हाला बाकी काहीच नको, आम्हाला एकच करा, प्रत्येकाला 3000 रुपयाचा मोबाईल आणि 3 महिन्याचं टॉक टाईम टाकून देत जा, म्हणजे तेवढीच करमणूक होईल आणि त्याच्यामध्ये आमचा वेळ जाईल. चौथा म्हणला बाकी काहीच देऊ नका, एक LCDच मोठी लावून द्या, आम्ही एकत्रित बसून ते पाहत राहू. 6व्याला विचारलं तुला काय पाहिजे? 6वा म्हणला साहेब, राजेसाहेब अहो जवळजवळ 7 वर्ष झालं मी या तुरुंगात आहे, इथं नफाही भेट नाही तोटाही भेट नाही, कळालं आपल्याला. इथं काहीतरी अशी व्यवस्था तुम्ही करा. ऐका, 100 कैदी होते, 99 कैदी बाहेर काढले. 99च्या 99 कैद्यांनी वेगळीच इच्छा व्यक्त केली. राजाला दुःख झालं, मी यांना द्यायला काय आलो आणि हे मागायलेत काय? शेवटचा एकच कैदी राहिला होता, त्याला बाहेर काढलं. का रे बुवा तुला काय पाहिजे? तो म्हणला राजेसाहेब मी खरा गुन्हेगार नाही, पण माझ्या विरोधात साक्षी पुरावे उपस्थित झाल्यामुळे जज साहेबांनी मला शिक्षा दिली आहे. 6 वर्षाची शिक्षा आहे, सुरुवात झाली आहे, 3च महिने झाले मी तुरुंगात खितपत पडलोय. फक्त एकच इच्छा आहे, दुःख एकाच गोष्टीचं वाटतंय की परंपरेचा सप्ताह आमच्या गावातला आता सुरू होणार आहे आणि दुपारची 12 ते 2 ही विण्याच्या पाऱ्याची सेवा माझ्याकडे असते. यावर्षी ती सेवा भेटणार नाही याचं दुःख वाटतंय. आणि तुम्ही जर माझी इच्छाच पूर्ण करणार असाल तर माझ्या 2 मुस्काडीत मारा, पण इथून मला मुक्त करा. राजानं त्याला कडकडून मिठी मारली. म्हणले अशाच भाद्राची मी काय करायलोय, वाट पाहिलोय. म्हणजे तो एखादाच असतो की त्याला देव मिळावा वाटतो आणि याच्यातून थोडस बाजूला हो वाटतं. विठ्ठल आणि असा देव मिळण्याची ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रखर इच्छा निर्माण झाली त्यांनी नेमकं काय करावं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे त्या महात्म्याने केलं तेच आपण करावं. मग महात्म्याने काय केलं? देव मिळवण्याकरता त्यांनी सायास केले, देव मिळवण्याकरता त्यांनी बळाचा वापर केला. आणि एक महत्वाचं आहे, देव मिळवत असताना सायास, बळ आणि अंतकरणातली प्रभू देवाबद्दलची निष्ठा त्यांनी जागृत ठेवली. त्यावेळेस तो देव मिळाला. कसा मिळाला? पहिल्या चरणामध्ये देवती बळे हरिला सायास, देवती बळे हरिला सायास, देवती बळे हरिला सायास, देवती बळे हरिला सायास, देवती बळे
करणी आनाश उपाधी तारा करणी आनाश करणी आनाश करणी आनाश उपाधीचा पूर्व पक्षी धातो धिकारी लेजण पूर्व पक्षी धातो धिकारी लेजण करुणिया नाश उपाधीचा नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातो धिकारी लेजण पूर्व पक्ष धिकारी देवती ही बळे धरी रातायात करुणिया नाश उपाधीचा करुणिया नाश उपाधीचा करुणिया नाश उपाधीचा बळे धरिला सायास करुणिया नाश करुणिया नाश उपाधीचा करुणिया नाश देवती ही बळे धरिला सायासे आणि करोनिया नाश उपाधीचा नाश करून त्या देवाला त्याने प्राप्त केलं. देव जो सातत्यानं काही ना काही देतो तो देव. देवाची विशेषता सांगत असताना जो सर्वत्र आहे, सर्व व्यवस्थित आहे, सर्व स्थळी आहे, फक्त एक आहे तो आम्हाला दिसत नाही पण असल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळ भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी आणि विठ्ठल मुनी मानसी. अशी वस्तू नाही की त्याच्यात तो नाही, अशी जागा नाही की तिथं तो नाही. जन्म देणारा बाप हिरण्यकश्यप प्रल्हादाला विचारतो तुला 11 प्रकारचे प्रयोग केले मारण्याचे तरी तू मरत नाही, तुला वाचवणारा कोण आहे? त्यावर त्या प्रल्हादानं दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. तो प्रल्हाद म्हणतो बाबा तुम्हाला जो मारण्याची बुद्धी देतो तोच मला वाचवण्याचं काम करतोय. हा म्हणजे मारणारा बुद्धी देणाराही तोच आहे आणि वाचवण्याकरता माग पुढे उभा राहणाराही तोच आहे. बुद्धी देव राखे तया मारील कोण देव राखे तया मारील कोण देव राखे दया मारील कोण देव राखे दया मारील कोण हो देव राखे तया मारील कोण देव राखे तया मारील कोण देव राखे दया मारील कोण देव राखे दया मारील कोण ओ नमोडे काटा हिंडतावन नमोडे काटा हिंडतावन न जळे न बुडे नवे काही न जळे न बुडे नवे काही न मोडे काटा हिंडतावन न मोडे काटा हिंडतावन न जळे न बुडे नवे काही न जळे न बुडे नवे काही नवे काही. मग महाराज तो सर्वत्र आहे. पुन्हा एक प्रश्न विचारला हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला, तुला वाचवणारा सर्वत्र आहे म्हणजे कुठं आहे नेमका? कुठं आहे म्हणल्याबरोबर प्रल्हादानं उत्तर दिलं नाही या ठिकाणी आहे म्हणून. उलट पित्यालाच विचारलं बाबा तो मला वाचवणारा देव कोठे आहे असं तुम्ही विचारता, मीच तुम्हाला विचारतो तो कोठे नाही. म्हणजे प्रश्नातूनच प्रश्न तयार केला. एके गावी मी कीर्तनाला गेलो,
ज्यांनी संपर्क केला गावी गेल्यानंतर नेमका त्यांचा मोबाईलचा संपर्क होईना, नंबरच लागेना. आता काय करावं, गाव नवीन, कुणाची ओळख नाही, पहिल्याच वेळ त्या गावात जाण्याची. मग महाराज मंडळी करता एकच हक्काचं ठिकाण असतं, ते म्हणजे गावाच्या कडीचं हनुमान मंदिर. गावाच्या कडीला हनुमान मंदिर. हनुमान मंदिरामध्ये मी प्रवेश केला, पाय टाकला आणि लाईट गेली. खेड्यात जाते, आता पायगुण म्हणा की काय म्हणा, गेली लाईट. आता लाईट गेल्यानंतर अंधारात बसावं कसं? मोबाईलची टॉर्च काढली, टॉर्चच्या साह्यानं त्या कोपऱ्यातला दिवा बघितला, दिव्यात तेल होतं, वात होतं, फक्त तो प्रज्वलित नव्हता, शांत होता. एक मुलगा पुढे खेळत होता, त्याला जवळ बोलवलं, ए बाळा इकडे. तो धावतच आला. तो म्हणला, का बाबा? म्हणलं, नाव काय तुझं? तो म्हणला, माझं नाव केशव आहे. वा, केशवा, घर कुठं आहे? म्हणले, जवळच आहे. काडी पेटी घेऊन येतो का? तो म्हणला, आलोच. केशव धावत गेला, काडी पेटी घेऊन धावतच आला. मी तो शांत झालेला दिवा काडीनं लावला, सगळीकडे प्रकाश झाला. मी म्हणलं, केशव कितवीला आहे? तो म्हणला, महाराज मी 5वीला आहे. 5वीला CBSE पॅटर्नला शिकतोय. वा. मी म्हणलं, तुला प्रश्न एक विचारू? तो म्हणला, विचारा. मी त्याला विचारलं, केशव हा प्रकाश सगळा आला कुठून? प्रकाश आला कुठून? माझा प्रश्न आहे. त्या केशवनं माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. लावलेला दिवा तोंडानं फुंकर घालून विजवला आणि मला विचारलं, महाराज हा प्रकाश गेला कुठं? म्हणजे त्याच्यातूनच कळलं आला कुठं. मग आजचा केशव जर बोलू देत नसेल, तो प्रल्हाद आहे. त्या प्रल्हादानं वडिलांना उत्तर दिलं, बाबा तो देव कोटे आहे असं काय विचारता? मीच तुम्हाला सांगतो, तो कोटे नाही. वेरू मने काष्टी पाशानी सकळ आणि आहे जन वनमाळी जेथे तेथे सर्वत्र तो आहे. बंगला विशेष आहे का? बंगल्यामध्येही तोच आहे. कबीरजी म्हणतात, बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोई, ए पंचतत्व की भीत बनाई त्रिगुण कागारा, रोम रोम की छाव बिछाई चैतन्य करे हारा, इस बंगले को 10 दरवाजे बीच पवन का खांबा, आवत जावत कोई न देखे वही बडा अचंबा. कबीरजी म्हणतात, बंगल्यामध्ये त्याचं अस्तित्व आहे. याला कुणी घट म्हणलंय, घटातही त्याचं अस्तित्व आहे. याला कोणी झोपडी म्हणलंय, झोपडीतही त्याचं अस्तित्व आहे. वेगवेगळे नावं जरी याला दिली असले तरी त्याच्यामध्ये कोण आहे? तोच आहे आणि तोच हे सगळं चालवतोय. मग महाराज जो आमच्या जवळ अगोदरच प्राप्त आहे किंवा त्या महात्म्याजवळ तो अगोदरच प्राप्त आहे, त्याला प्राप्त करण्याकरता सायास बळ हे वापरण्याची गरज का पडली? महाराज म्हणतात, आहे हो, पण सामान्य आहे. त्यांनी त्याला जे धरलं ते विशेष धरलंय. आमच्या जवळ आहे परंतु आम्हाला तो आणखी कळाला नाही. महाराज, कळाल्याशिवाय तो धरता येत नाही. बरं, कळण्याकरता त्याचा परिचय महत्वाचा आहे. हा, परिचय झाल्याशिवाय तो कळत नाही. एकनाथ महाराज सांगतात, आम्हाला आणखी आमचं सोडून द्या, वेदाला कळाला नाही. पुसू नका बाई वेदासी काही, कळलाच नाही देव का हो विठेवरी उभा. आणि तो कुणाला कळाला नाही. निळोबार आहे त्याचं वर्णन करतात, नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा, नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा, स्वरूप सुंदर आंधळाना देखना, स्वरूप सुंदर आंधळाना देखना, कैसी जीवसी वतयाची भावना, कैसी जीवयाची भावना, पंचभवती कणाने पंच प्राणाव, रूपधरी सगुण चांगले, रूपधरीले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले. नव्हता काळा गोरा खुजाना ठेंगणा, स्वरूप सुंदर आंधळाना देखना, कैसी जीव शिवतयाची भावना, पंचभवती कनाने पंचो प्राणाहू. तो परमात्मा अगोदर महाराज कळालं पाहिजे. एक सांगू का, साध्य अगोदर ठरवलं पाहिजे आणि नंतर साधनाचा अवलंब केला पाहिजे.
होतं काय, साधन कळालं पण साध्य जर नाही ठरवलं तर त्या साधनाचा उपयोग नाही. रेल्वेनं जायचं हे ठरवलं, लागणाऱ्या तिकिटाचे विशेष पैसे सोबत घेतले, तो बिचारा स्टेशनला गेला, समोर 100 असणारे प्रवासी तिकीट रांगेमध्ये उभे आहेत, सगळे प्रवासी संपले आणि हात तिथं गेला, 500 रुपयाची नोट काउंटरवर ठेवली, तिकीट मास्तरनं विचारलं कुठलं द्यायचं, बघत राहिला, कुठलं म्हणजे, अहो तिकीट द्या, अहो कुठलं द्यायचं, ते म्हणले आणखी ठरवलं नाही. म्हणले मग एक काम करा, अगोदर तुम्ही जाता जाता मानस उपचार तज्ञाकडे जा, त्यांच्या तुम्ही गोळ्या घ्या आणि नंतर तिकीट काढायला का. अरे घरी ठरवायचं असतं आपल्याला जायचंय कुठं, हे अगोदर साध्य ठरवावं लागतं, नुसतं साधन कळून उपयोग नाही. आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या भागामध्ये फार एक सुंदर कीर्तनकार होऊन गेले, या भागातही ते यायचे, आदरणीय भारत महाराज बरुरे, बरुरे बाबा, हा ते यायचे याही भागामध्ये. आणि ते बाबा सांगायचे साध्य कळालं आणि साधन जर नाही कळालं, साध्य कळालं आणि नुसतं साधन कळालं तर काही उपयोग नाही बरं का. देव अगोदर कळाला पाहिजे आणि नंतर साधनाचा अवलंब केला पाहिजे. साध्य कळालं नसेल आणि साधनच मिळालं असेल तर काही उपयोग होत नाही. त्याने उदाहरण सांगायचं, धावपटूच्या घरामध्ये चोर शिरला. धावपटू कळतो, धावण्यामध्ये तरबेज, जसा पहिलवान असतो तो कुस्तीत तरबेज असतो, तसं धावपटू धावण्यामध्ये तरबेज असतो. हा धावपटू होता, एवढा तरबेज धावण्यामध्ये. महाराष्ट्राच्या वतीनं ऑलिम्पिकमध्ये त्यानं धावला, गोल्ड मेडल मिळालं, गोल्ड मेडल त्या धावपटूला. आणि त्याच धावपटूच्या घरामध्ये चोर शिरला. चोराला माहिती नाही मालक धावपटू आहे. मग चोरानं सगळं या ठिकाणी ती तिजोरी फोडली, दागिने चांदीचे भांडे एका गाठोड्यात बांधले, ते लॉकर होतं बाजूला, ते लॉकरही तोडलं, मग त्याच्यातले सगळेच पैसे काढले, सगळेच काढले, PF GF जे काही असतील त्याचे काढले, पगारीचे काढले, बक्षिसाचे काढले, अनुदानाचे काढले, ते शेतकरी होता इम्याचेही काढले, ते निराधार श्रावण बाळाचेही काढले, आणि लाडक्या बहिणीचे कशाला ठेवताय तेही काढले. आणि सगळं ते गाठोडं त्यानं बांधलं. आणि चोरानं ते सगळं गाठोडं सोन्याचं, चांदीच्या भांड्याचं, पैशाचं बांधलं. सगळे निवांत घरातले झोपलेले त्यानं पाहिले आणि त्यानं अंगणामध्ये प्रवेश केला. अंगणामध्ये त्याचा पाय वाजल्याबरोबर धावपटू जागा झाला. त्यानं पलंगावून खाली उडी मारली आणि आपल्या घरात चोरी झालेली दिसली, कारण कपाट उघडाय, लॉकरही तोडलेलं दिसतंय आणि अंगणामध्ये कुणीतरी आहे कळल्याबरोबर त्यानं लगेच धाव सुरुवात केली. महाराज अंगण गाठलं, चोराच्या लक्षात आलं मालक जागा झालेला दिसतोय, आता आपलं काही खरं नाही. चोरानं पळ करायला सुरुवात केली, गाठोडं बाजूला आणि चोर पळतोय, त्याच्या मागे धावपटू. आता धावपटूचं साध्य काय सांगा, धावपटूचं साध्य काय आहे, चोराजवळ असलेलं जे आपलं धन आहे ते धन मिळवायचं, हे त्याचं काय आहे, साध्य आहे. आणि साधन त्याला काय वापरावं लागेल, आता धावावं लागेल. ते धावपटू माग चोर पुढे, धावपटू माग चोर पुढे, धावपटू माग चोर पुढे. आता तो धावपटूच होता, तो म्हणला मला चॅलेंज द्यायला हे पळायचं, ऑलिम्पिकमध्ये मी गोल्ड मेडल मिळवलेला माणूस आहे. अहो काय विचार करता, चोर 2च मिनिटामध्ये त्या धावपटूनं माग टाकला आणि जो धावपटू पळायला बघू नका आणखी वापस आला नाही. म्हणजे चोर राहिला माग आणि धावपटू गेला. मी त्या धावपटूचं सांग नाही बरं का, हे कुणाचं सांगायलोय, हे आपलंच आहे. नाही तरी गेला जन्म जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, वाया, वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि नाही तरी गेला जन्म वाया. नुसतं धावपळ करत राहिलो तर जन्म वाया जाईल. संतांनी आम्हाला सावध केलं, त्याला मिळवावं लागेल. आणि त्याला मिळवण्याकरता आपल्याला ते कळालं पाहिजे. आणि ते कळवण्याचंही काम काय निर्गुण कळणार नाही, पण तो सगुण मात्र कळाल्याशिवाय राहणार नाही.
आणि असा तो सगुण साकार परमात्मा त्या महात्म्याने मिळवला नाही नुसता धरला म्हणतात. देवतीही बळे धरिला आणि सायासे, बळाचा उपयोग करून सायासानं त्याला धरलं. आता एक आहे कोणत्या बळाच्या उपयोगानं त्याला धरलं. बळाचे काही मोजके प्रकार सांगितले. पहिलं बळ आहे बघा शरीराचं. आपल्या शरीरात बळ असलं पाहिजे, शक्ती असली पाहिजे माणसाजवळ, शक्ती. आणि ती शक्ती जर मिळवायची असेल तर त्याच्याकरता उपाय सांगितले. सकाळी सकाळी बटर पाव खात जावा, दुपारी कुरकुरे खात जावे, 4 वाजायच्या टायमाला बटाट्याचे चिप्स खात जावे. आणि त्याच्यामुळं काय होतं, शरीरामध्ये बळ येतं. असं होतं का? नाही. शरीरात बळ मिळवायचं असेल तर त्याच्याकरता पौष्टिक आहार करावा लागेल. युक्त आहार आणि युक्त विहार शरीरात बळ या ठिकाणी आणत असतो. बलवान शरीराचा माणूस काही करू शकतो महाराज. ते माणसं, जुने माणसं म्हणत असतात, अंगात अशी ताकद पाहिजे, लात मारील तिथं पाणी काढता येईल. म्हणजे हे सामर्थ्य या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये पाहिजे. माझ्या हनुमंतरायाकडे काय होतं? माझ्या हनुमंतरायाकडे शक्ती होती, हनुमंतरायाकडे युक्ती होती आणि हनुमंतरायाकडे भक्ती होती. सुरुवात कशाची? तर शक्तीची आहे, शरीराच्या बळाची आहे. युक्तीनंतर अगोदर कोणतं वापरलं? बळ वापरलं. अहो, जन्म झाल्याबरोबर त्या बळाचा सदुपयोग आहे. आई भूक लागली आहे, मला काहीतरी खायचंय. जन्म झालेलं लेकरू भूक लागली म्हणतंय, मला काहीतरी खायचं म्हणतंय. ती अंजनी माता म्हणली, बाळा तुला काय देऊ रे? सकाळची वेळ आहे आणि दुकानं उघडली नाही. त्यावेळी ते बाळ म्हणतं, आई काळजी करू नको, मला पूर्वेला एक फळ दिसायलंय, तू जरी नसली देत तरी मी ते आणतो. हे शरीरातलं काय आहे? बळ आहे. शरीरातल्या बळानं त्याला मिळवता येतं महाराज. हनुमंतरायांनी शरीराच्या बळावर त्याला मिळवलं, खांद्यावर घेतलं. रावणाकडे रथ होता, परंतु रामाकडे मात्र सच्चा असणारा योद्धा हनुमंत होता. का? हनुमंतातल्या अंतकरणातली भक्ती आणि शरीरातलं बळ हनुमंताला देव मिळवण्याकरता सहाय्य होतं. विठ्ठल शरीरात बळ असलं पाहिजे ना अंतकरणात भक्ती असली पाहिजे. शरीरात बळ आणि अंतकरणामध्ये जर भक्ती झाली तर त्या देवाला मिळवता येतं महाराज. सगळी तयारी झाली. कुंती माता म्हणते, अर्जुना मला या महिन्यामध्ये भगवंताला जीव घालावा वाटायला, बोलवतो का? अर्जुन म्हणले, माझ्या मागं कामाचा व्याप आहे, मला काही जमणार नाही. धर्मानेही नकार दिला. नकुल सहदेव तर लहान आहेत. भीमदादा म्हणला, आई काळजी करू नको, सगळी तयारी करून ठेव, मी लगेच त्याला घेऊन येतो. सगळ्याला प्रसंग माहिती आहे. मी शरीरातलं बळ आणि अंतकरणातली भक्ती सांगतोय. देव त्याने मिळवला. कसा मिळवला? सगळी तयारी केली, 56 प्रकारचे पक्वान्न तयार केले. भीमदादा झोपलेलाच आहे. कुंती माता म्हणते, अरे भीमा उठ ना, सगळं झालंय. म्हणजे रांगोळ्या काढल्या का? काढल्या. पाठ मांडले का? मांडले. पानं समोर मांडले का? मांडले. सगळी वाढ झाली का? वाढ झाली. अगरबत्ती लावली का? लावली. सोबत जे भोजनाला बसणार आहेत ते बसलेत का? म्हणले बसलेत. कोणती म्हणली, आता बहुतेक भीम मला फसवणार. कशाचा? आता जाण द्वारकेत भगवान आणि हा हस्तिनापूरमध्ये पलंगावर पडलेला आहे, कसं शक्य आहे? परंतु तोच भीमदादा सगळं झालंय म्हणल्याबरोबर कोपऱ्यातली गदा उचलतो, अंगणामध्ये जातो. अंगी असणारं बळ आहे आणि अंतकरणामध्ये भक्ती आहे आणि भगवंताबद्दल असलेला विश्वास आहे. गरगर 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 गदा फिरवतोय, आकाशाच्या दिशेनं गदा असणारा फेकतोय. देवा तातडीनं या, का जेवण करायचंय, आईची इच्छा आहे, भोजन कराय या, असं म्हणून गदावर फेकतो आणि मान खाली घालतो. सगळेच काम त्या बाबाला सोडून द्यावे लागले, गदा वरच्यावर धरावा लागला, समोर उभा राहावं लागलं. भगवान म्हणले, भीमा ही कोणती पद्धत आहे बाबा आमंत्रण द्यायची? हे आमंत्रण आता समोरासमोर कोणी पत्रिका देऊन आमंत्रण देईना, स्टेटसच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, हे तुझं तर वेगळंच आमंत्रण दिसायलंय. अरे ही गदा जर तुझ्या डोक्यात पडली असती तर? त्यावेळी भीमदादा म्हणला, देवा अरे गदा तू माझ्या डोक्यात कसा पडू देशील? हा विश्वास माझ्या अंतकरणामध्ये आहे. शरीरात बळ आणि अंतकरणात भक्ती. विठ्ठल शरीराच्या बळानं अंतकरणातल्या भक्तीनं देवाला धरता येतं. चला, शरीराच्या बळ कुणाकडे नसतं, परंतु डोक्याची बुद्धी त्यांच्याकडे असते.
बुद्धी श्रेष्ठ आहे, ज्ञानाचं बळही श्रेष्ठ आहे. काही जणांकडं शरीराचं बळ नाही पण ज्ञानाचं बळ आहे बा. ना ज्ञानाचं बळ असं विशेष आहे. मला आलेला अनुभव सांगत असतो. बिदरकडं आम्ही जातो कीर्तनाला, बिदर कर्नाटकमध्ये. त्या बिदरच्या पुढे एक गाव आहे. त्या गावी जाण्याकरता आता फक्त 5 मिनिटं लागणार आहेत. 5-6 किलोमीटर अंतर राहिलं आहे. आमची गाडी बिघडली. रुपावळी तर चालू झाली अगदी वेळेवर. तुम्ही जशी वेळेवर रुपावळी चालू केली तशी रुपावळी चालू झाली आहे. पण ते संपर्क काही त्यांचा होईना आणि गाडी तर बिघाड सुधारा होईना, गाडी चालू होईना. काय करावं? जरा पुढे मी गेल्यानंतर बघितलं गॅरेज आहे. त्या गॅरेजच्या बोर्डवरचा नंबर डायल केला. त्या मेकॅनिकनं तो नंबर उचलला. तो बाहेर आला. तो म्हणला महाराज काय झालंय? म्हणलं गाडी बिघडली आहे. तो गाडीच्या जवळ आला मेकॅनिक. त्यानं सगळे पाहिलं. त्याच्या बिघाड लक्षात आली. तो आतमध्ये गेला आणि लहाना नट घेऊन आला आणि योग्य ठिकाणी त्यानं नट बसवला. ड्रायव्हरला आमच्या सांगितलं करा स्टार्ट. गाडी स्टार्ट केली, सुरू झाली. एवढा आनंद झाला जणू काय 55,000 रुपये विमाच खात्यावर पडला. बरं वाटलं, आनंद झाला. मी म्हणलं मेकॅनिक साहेब किती रुपये द्यायचे? तो म्हणला महाराज तुम्ही कीर्तनकार दिसायला. म्हणलं हो. तुमच्याकडून काय पैसे घ्या? नाही म्हणलं बरं आहे, काळ बरा आहे, काहीतरी दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. तसं नाही, तुम्ही अशा टायमाला मदत केली आहे. अहो देवासारखं तुम्ही धावून आला. गाडी सुरू झाली. आता मी वेळेवर कीर्तनाला जाणार. तुम्ही मदत केली आहे, काहीतरी मागा. तो मेकॅनिक म्हणला दुसरा तिसरा जर असता तर मी 1000 रुपयाच्या कमी हातच लावित नाही गाडीला या टायमाला. आता तो मग म्हणताच काहीतरी घ्या तर 400 रुपये द्या. मी ते पिवळ्या कलरच्या 200च्या 2 नोटा देऊन टाकल्या. त्या मेकॅनिकनं तो नोटा खिशात ठेवल्या. मी विचारलं मेकॅनिक साहेब एक विचारू का? तर मला विचारा ना. मी म्हणलं नट टाकलाय तो कमीत फक्त 2 रुपयाचा असेल. जो नट तुम्ही टाकलाय तो नट किती रुपयाचा असेल? 2च रुपयाचा. 2 रुपयाच्या नटाचे 400 रुपये जरा मला जास्त वाटायले. त्यानं उत्तर फार गोड दिलं. तो म्हणला महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे. नट 2च रुपयाचा आहे पण कुठं टाकायचे 398 आहेत. याला म्हणतात बुद्धीचं बळ. याला कोणतं बळ म्हणतात? ज्ञानाचं बळ आहे. हे कोणतं बळ? ज्ञानाचं बळ आहे. काही जणांकडे ज्ञानाचं बळ आहे आणि ज्ञानाच्या बळानं त्यांनी देवाला मिळवलं. पण ज्ञानाचं बळ जरी असलं तर अंतकरणामध्ये भक्ती लागते. विठ्ठल 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 विठ्ठल. असे काही प्रकार आहेत त्या बळाचे. आता हे प्रकार जर सांगत बसलो तो वेळ बराच होणार आहे. सांगायचं तात्पर्य एक आहे. शरीराचं बळ, बुद्धीचं बळ, सत्तेचं बळ, संपत्तीचं बळ, निश्चयाचं बळ, विवेकाचं बळ, वैराग्याचं बळ आणि सगळ्यात श्रेष्ठ बळ आहे भाव बळे आकळे. ये रविना कळे, भाव बळे आकळे, ये रविना भाव बळे आकळे, ये रविना कळे, भाव बळे आकळे, ये रविना कळे. परतळे ऐसा हरे, ऐसा हरे. तैसा हरी, तैसा हरी. परतळे ऐसा हरे, ऐसा हरे. ओ हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. भाव बळे आकळे येरविना कळे आणि कर्तळी आवळे तैसारे देवा कारणे भाव तसमा द्यावे न लगे फारसे रे काही न लगे एक भावची कारण तू कामने आन विठोबाचे. त्याला मिळवायचंय भाव पाहिजे. भाव
आणि भाव या बळानं त्या महात्म्याने त्या परमात्म्याला प्राप्त केलं, मिळवलं, धरलं. देवतीही बळे धरिला, कुणी कुणी धरिला, हनुमंतरायांनी धरिला, सावताबाबांनी धरिला, बिल्वमंगळांनी धरिला. आणि परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात जन्माला आलेल्या आणि नामदेव महाराजांच्या सानिध्यात राहून भक्ती करणाऱ्या जनाबाई त्यांनी त्या परमात्म्याला धरलं. महाराज धरला पंढरीचा तारा गळा बांधून तारे धरिला पंढरीचा तोरे धरिला पंढरीचा तोरे पंढरीचा चोरे हरिला पंढरीचा चोरे हो हृदय बंद ठाण केला आता विठ्ठल कोंडीला हो धरिला पंढरीचा तोरे धरिला पंढरीचा तोरे पंढरीचा तोरे पंढरीचा चोरे असं धरताही आलं पाहिजे हो. बऱ्याच वेळेला धरताच येत नाही, नाहीतर विषय जातो पुढे आणि नंतर जर धरण्याचा प्रयत्न केला तर उपयोग होईल का? नाही. त्या वेळेला ते धरता आलं पाहिजे. संतांनी ते धरलं हो. आमच्या जनाबाईंनी तो त्याला धरलाय. बिल्वमंगळ अंध होते, त्यांनी त्याला धरलाय. हनुमंतराया मरकट कपिकुळात जन्माला आले, त्यांनी त्याला धरलाय. आमचे सावतोबा त्यांनी त्या परमात्म्याला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता धन्यजाची माता धन्यजाचा पिता साठविला साठविला धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारला भवभ्रम. चित्तामध्ये त्या परमात्म्याला त्यांनी धरलं. प्रत्यक्षित भक्ती विजयामध्ये परळी ही नगरी ज्योतिर्लिंगाच्या बाबतीमध्ये प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात जे 5 ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यापैकी वैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग जे आहे ते महाराष्ट्रात परळीला आहे. त्या परळीमध्ये जगमित्र नागा नावाचे असणारे साधू महात्मे, त्यांच्या विरोधामध्ये काही लोक त्यांचा अपप्रचार करू लागले. त्यांना वाटलं जगमित्र नागाचं जर नाव वाढत गेलं तर आपल्याला कोण विचारेल. त्याने मामलेदाराला गाठलं. मामलेदार म्हणजे आताचे तहसीलदार. मामलेदार साहेब, जगमित्र नागा हे भोंदुगिरी करत आहेत, लोकांना फसवत आहेत, काहीतरी चमत्कार दाखवून असणाऱ्या या ठिकाणी नमस्कार आपल्याला करावा असं ते काहीतरी करतायत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. मामलेदार म्हणले असं काही बोलू नका, चांगले महात्मे आहेत. नाही म्हणले त्यांची परीक्षा आपण घेऊ, असेल त्यांच्यात अधिकार तर मग बघू. म्हणले काय करावं? काही नाही म्हणले, त्यांची परीक्षा आपल्याला घ्यायची. तुमच्या धाकट्या मुलाचं लग्न आहे असं कळालंय. म्हणले आहे लग्न. मग धाकट्या मुलाचं लग्न आहे तर तुमचं देवक काय? मामलेदार साहेब म्हणले आमचं देवक वाघ आहे. वाघ. म्हणले थोरल्या मुलाच्या लग्नामध्ये देवकाची पूजा कशी का? देवकाची पूजा केल्याशिवाय लग्नविधीला सुरुवात होत नाही. मग त्या वाघाची पूजा तुम्ही त्यावेळेस कशी केली? ते म्हणले वाघाचं चित्र कागदावर काढलं आणि त्याची पूजा केली. म्हणले तसं नाही करायचं. आता जगमित्र नागाला सांगा तुम्ही वाघ आणा. वाघ आणणं होत असले तरच परळीत थांबायचं, नाही तर परळी सोडायची. आता मामलेदाराचा आदेश आहे. जगमित्र नागाने ओळखलं, हे 4 चौघाने कान भरलेले दिसायलेत मामलेदाराचे. जगमित्र नागा निघाले. हो, तुकाई नावाचा डोंगर आहे, झाडी आहे, घनदाट अरण्य आहे. आता तिथं कॉन्क्रिटीकरण झालंय त्याच्यामुळे अरण्य कमी झालंय, पण जुन्या काळामध्ये मात्र अरण्य. तिथं जाऊन आवाज दिला पांडुरंगाला.
हे भगवंता, माझी परीक्षा घेतली जाते, वाघ आणाय मला पाठवलंय. आता मला वाटतंय तुझ्यासारखा या जगामध्ये दुसरा वाघच नाही. या 14 भुवनाचा वाघ जर कोण असेल तर तूच आहेस. तुलाच काहीतरी करावं लागेल. 10वा असणारा जगमित्र नागाने पांडुरंग परमात्म्याचा केला. ऐका मायबाप, वाघाच्या रूपामध्ये जवळ येऊन उभारला देव. डरकाळी फोडली, खांद्यावरचं उपरणं काढलं, एक उपरण्याचा आडा वाघाच्या गळ्यात टाकला आणि दुसरं टोक खांद्यावर घेतलं. वाघ महाग डुलत डुलत यायलाय. जगमित्र नागात त्या वाघाला धरून निघाले. आता वाघ आहे का पांडुरंग आहे? पांडुरंग आहे. देवतीही बळे धरीला धरीला, सायासानं धरला आणि परळीमध्ये आले. ज्यांनी कान भरले होते ती वाघाची डरकळ. आता वाघ काय साधा आहे का? पंढरपूरहून जर आवाज दिला तर सगळं जग थरथर कापताय. आता त्या वाघानं नुसती डरकळी फोडल्याबरोबर ज्यांनी कान भरले होते त्यांनी परळी सोडली आणि पळून गेले. सगळीकडे भयभीत भीतीचं वातावरण तयार झालं. दरवाजे खिडक्या बंद. जगमित्र नागा त्या वाघाला घेऊन मामलेदाराच्या दारात उभे राहिले. मामलेदार साहेब, भूदेव ब्राह्मणाला बोलवा आणि पूजेची तयारी करा. तुमचं देवक वाघ समोर आणून उभा केलाय. मामलेदार एवढा घाबरला, पाठीमागून कोतवालाला पाठवलं आणि कोतवालाला सांगितलं त्यांना सांगा यावर्षी लग्न कॅन्सल. यावर्षी कॅन्सल केलं का? परमात्म्याला धरलं. देवतीही बळे धरीला सायासे. सायासानं त्याला धरावं लागतं. आपण प्रपंचात जसा सायास करतो तसा त्याला मिळवण्याचा थोडा जर सायास केला. ज्ञानोबा हरिपाठामध्ये आम्हाला म्हणतात, सायासे करसी प्रपंच दिननिशी आणि हरिसी न बजसी कोण्या गुणे. थोडासा जर सायास परमार्थामध्ये केला तर निश्चित तो मिळवता येतो. असा तो भगवान त्याने मिळवला. पण काय त्यागलं, कशाचा नाश केला? कोरोनिया नाश उपाधीचा. सगळ्यात मोठी उपाधी आहे मी. सगळ्यात मोठी उपाधी कोणती आहे? मी. जिथं तिथं आपली उपाधी सोबत असते मी. मीची उपाधी आपली संपली की देव मिळाल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायचा प्रसिद्ध अभंग आहे, देह नवे मी सरे उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल. देह नवे मिसरे, उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल. देह नव्हे मी हे सरे आणि उरला उरे विठ्ठल. शिल्लक विठ्ठल राहतो महाराज. तो परमात्माच असणारा. मी फक्त सरला पाहिजे. मी सरला की देवच शिल्लक राहत असतो. आदरणीय गुरुवर्य शंकर महाराज सांगतात पहा, ते दुकानदार एका महात्म्याकडे गेला आणि त्या महात्म्याला म्हणला आम्हाला देव पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? देव पाहिजे. महात्मा म्हणले देव पाहिजे, देव तुमच्या जवळ आहे. ते म्हणले कळाला नाही, मिळेल कसा? ते म्हणले तुम्ही करता काय? त्यावेळेस त्या व्यक्तीनं सांगितलं माझी दुकानदारी आहे, किराणा दुकान आहे. कधीपासून आहे? म्हणले आजोबांनी टाकलेलं आहे. वडिलाचं आयुष्य त्याच्यातच गेलंय. माझं 55 चालू आहे. काय काय मिळतं दुकानात? म्हणले एरंड तेलपासून ते गावरान हळदीपर्यंत काही मागा आमच्याकडे मिळतं. काही मागा, कशाचीच वाहतूक नाही. त्यावेळेस त्या महात्म्याने विचारलं तुमच्याकडे कायाफळ आहे का? म्हणले आहे. कायाफळ आहे, मायफळ आहे, जायफळ आहे, जिरे आहेत, मिरे आहेत, हिंग आहे. म्हणले देव. ते म्हणले नाही कळालं. कायाफळ, मायफळ, जायफळ, मिरे, जिरे, हिंग आणि देव. ते म्हणले नाही कळालं. हो आता 9 वाजले तरी कसं कळले? आम्हाला जरा उघडून सांगा, उघडून सांगा. त्यावेळी त्या महात्म्याने सांगितलं तुम्हाला देव पाहिजे ना? देव. म्हणले हो. अहो म्हणले मी ते सांगायलो ते ऐका. हे आहे कायफळ, याला म्हणतात कायाफळ. हे काय आहे? कायाफळ. अडकलंय मायफळामध्ये. हे आहे कायाफळ, अडकलंय मायाफळामध्ये. कितीही मायाफळात अडकलं तरी एक दिवशी जायफळ. एक दिवशी काय आहे? जायफळ. बरं हे जायफळ असताना सुद्या मिरे मिरे मिरे, ज्या दिवशी जिरे हिंग देव. काय समज आहे? फक्त काय व्हावं लागतं? मिरेचे काय व्हावे लागतात? जिरे व्हावे लागतात. मिरेचे जिरे झाले
की देव आहे. महाराज म्हणतात याच्याकरता मात्र काय करावं लागतो, सायास करावा लागतो. सायासाशिवाय हे शक्य नाही. महाराज म्हणतात त्या महात्म्याने तो सायास केला, उपाधीचा नाश केला, मीचा नाश केला आणि तेच देव स्वरूप म्हणजे जनार्दन स्वरूप झाले दुसऱ्या चरणात. पूर्व पक्षी धातू धिकारी जन, पूर्व पक्षी धातू धिकारी हो पूर्व पक्ष धातू धिकारेल जन, पूर्व पक्ष धातू धिकारेल जन, पूर्व पक्षी धातू धिकारी जन, पूर्व पक्षी धातू धिकारी जन. पक्ष धातू धिकारेल जन, पूर्व पक्ष धातू धिकारेल जन. सोय जनार्दन तेची झाले, सोय जनार्दन तेची झाले, पूर्व पक्षी धातू निर्जन, पूर्व पक्षी धातू धिकारी रे जन. सोय जनार्दन तेची झाले, सोय जनार्दन तेची झाले, पूर्व पक्ष धातू धिकारेल जन, पूर्व पक्षी धातू धिकारी रे पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन आणि परिणाम स्वये जनार्दन तेची झाले. धातूचा धिक्कार केला, जनाचा धिक्कार केला. ते जर प्रतिबंध करत असतील भगवत प्राप्ती करण्याकरता तर आम्ही त्यांचा धिक्कार केला. महाराज विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, 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 विषय तो त्यांचा. हे नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो झाला नावडे जनधन माता पिता. भगवत भेटी करता, भगवत प्राप्ती करता जर ते प्रतिबंध आणत असतील तर आम्ही त्यांना बाजूला काढलं. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते की. प्रतिबंध यायला देव मिळवण्याकरता मग विचार नाही त्यांचा केला. ते मूळ महात्मे प्रतिबंध जे आणतात त्यांचा विचार करत नाहीत, त्यांना अलगद बाजूला काढतात. म्हणून त्याने अलगद त्यांना बाजूला काढलं. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन आणि स्वये जनार्दन तेची झाले. जनार्दन स्वरूपाला ते प्राप्त झाले. नवे नवे तेच देव झाले. देव पाहावया गेलो आणि ते देवची होवोनी ठेलो. विठोबार विठोबा माई विठोबा, जय जय विठोबा, जय जय हरी हरी, हा हा, विठोबा, टाळी टाळी टाळी.
करून चालत नाही, परमार्थाची तातडी करावी. आणि त्या उंचीला पोहोचायचं असेल ते मात्र अनुभूतीनंच पोहोचता येतं. हेच अभंगाच्या शेवटचे तुक म्हणे आसीन चले तातडे, तुक म्हणे आसे न चले तातडे राम. म्हणयासी नचले तातडी, तुका म्हणयासी नचले तातडी. ओ राम तुक म्हणे आसे न चले तातडे, तुक म्हणे आसे न चले तातडे राम. म्हणयासी नचले तातडी, तुका म्हणयासी नचले तातडी. अनुभव कोणी येईल कळो, अनुभव कोणी येईल कळो राम. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. हो पूर्व पक्षी सोय जनार्दन तेची झाले, सोय जनार्दन
सोय जनार्दन तेची झाले सोय जनार्दन तेची झाले सोय जनार्दन तेची झाले राम पूर्व पक्षी धातू धिक्कारे जन 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 धिक्कारे जन ओ राम तुका म्हणे यासी नचले तातडी आणि अनुभव गोडी येईल कळो. गुरुजी नवीन विद्यार्थ्याला मृदंगाची कला शिकवत असताना 10-5 बोल देतात. संगीत क्षेत्राचं ज्ञान मिळवायचंय तर त्याला 10-20 राग देतात. ज्याला गायक व्हायचंय त्यानं ते राग आळवावे लागतात, रियाज करावा लागतो. ज्याला चांगला पक्वाजा मृदंगाचार्य व्हायचंय त्यानंही रियाज करावा लागतो. रियाज करता 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 दिलेलं गुरुजीचं भांडवल त्याचा अभ्यास करता 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 एक दिवशी हातातून असा बोल निघून गेला. शेजारचा म्हणला क्या बात आहे. हे म्हणलं कोणता बोल? ते म्हणले ना बोल. कोणता बोल? ते गायकी शिकणाऱ्या गायकानं एके दिवशी असा राग आळवला, असा आळवला. ते सोबतच्या व्यक्तीनं विचारलं कोणता राग होता? म्हणजे कुठं मला तरी माहिती आहे. पण काय छान आहे. हे कशाचं भांडवल आहे? अनुभवाचं भांडवल आहे. महाराज या अनुभवातून या गोष्टी घडून येतात. तसं ते महात्मे सहज देव मिळवण्याकरता गेले, त्यांनी देव स्वरूपता प्राप्त केली. तातडी करून चालत नाही. म्हणून तुका म्हणे यासी नचले तातडी अनुभव गोडी येईल कळो. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वयं जनार्दन तेची झाले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर